मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लँग्वेज स्टडी कंप्लीट द वर्ड्स यूजिंग करेक्ट लेटर्स इयत्ता 10वी बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. ओके, आता इथे जरा चुकून ऑफिशियल हा शब्द टायपिंग झाला आहे जरा डॉक्युमेंट तयार करताना. ते आपण लँग्वेज स्टडीमध्ये जे करेक्ट यूजिंग वर्ड्स लेटर आहेत त्याच्यातली सिम्पल डेफिनेशन आणि ते हा प्रश्न सोडवताना कुठल्या चुका टाळाव्यात आणि एक सोपी ट्रिक्स काय आहेत यासाठी त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कंप्लीट द वर्ड्स यूजिंग करेक्ट लेटर्स यामध्ये तुम्हाला वर्ड्स कंप्लीट करायचे आहेत. ओके, यूजिंग द करेक्ट योग्य शब्द घालून लेटर्स घालायचे आहेत. तिथे स्टुडंट हॅव टू फिल इन द मिसिंग लेटर. आता इथे तुम्हाला एक काय, आता समजा बॅट हा शब्द आहे BA, इथे रिकामी जागा असेल आणि शेवटी असेल T, मग ते आपल्याला तिथे ते स्पेलिंग पूर्ण करायचं आहे. मग तुम्ही बट पण होऊ शकतं, ओके, बॅट पण होऊ शकतं. ठीक आहे. आता ते झाल्यानंतर करेक्ट मिनिंगफुल वर्ड म्हणजे मिनिंगफुल शब्द तयार करायचा आहे, त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. ओके, सिम्पल डेफिनेशन याची सांगायची झाली तर इट इज अ क्वेश्चन इन अ विच सम लेटर्स आर मिसिंग इन अ वर्ड. या प्रश्न प्रकारात काय आहे, सम लेटर्स आर मिसिंग इन अ वर्ड. ओके, अँड स्टुडंट मस्ट राईट द करेक्ट लेटर्स टू कम्प्लीट द वर्ड. एक तुम्हाला शब्द कंप्लीट करण्यासाठी करेक्ट शब्द म्हणजे ते लेटर कंप्लीट करण्यासाठी करेक्ट वर्ड तुम्हाला तिथे लिहायचा आहे. ओके, विचार करून लिहिलात की तुम्हाला मार्क सहज मिळतील. आता आपण या व्हिडिओमध्ये ना, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही स्मार्ट ट्रिक्स सांगितले आहेत की या प्रश्नप्रकारात पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, आत्ता पण सांगतो आहे. ओके, नाहीतर माझ्या वॉच टाईमचं काय होईल. बघा आता इथे मी काही एक्झाम्पल्स दिले ते तुम्हाला परीक्षेला सुद्धा विचारले जाऊ शकतात या प्रकारे. ओके, ह्याच्यातले काही काही जे म्हणजे मी दिलेले प्रश्न आहेत ते परीक्षेला सुद्धा विचारले जाऊ शकतील. बोर्डात जे विचारले जाणारे प्रश्न आहेत तेच डोळ्यासमोर ठेवून या डॉक्युमेंटची किंवा या PDF ची रचना मी केलेली आहे. ठीक आहे. आता कंप्लीट द वर्ड्स यूजिंग करेक्ट लेटर. तर इथे आहे बघा डेंजर, इथे हॅप्पी. ठीक आहे, ह्याची उत्तरं पण आहेत मी दिलेली. आता बघा इथे येईल टीचर. ठीक आहे, आता इथे करेक्ट आहे बघा, डेंजर, हॅप्पी, टीचर. अशा प्रकारे तुम्हाला आणखीन काही शब्द विचारले जातील. आता उदाहरणार्थ डॅश टी. आता इथे पुट होतं, मग C-T कट असं. अरे तुम्हाला असे ते शब्द तयार करायचे. तुम्ही काय करा, टार्गेट IQB आणि 21 सेट म्हणजे 21 अपेक्षित रेफर करा, त्याच्यात तुम्हाला मिळेल. अजून आपण काही जर तुम्हाला समजा हे प्रश्न हवे असतील इम्पॉर्टंट, तर मी तुम्हाला काय म्हणतात ते प्रश्नाची PDF तयार करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करतो. किंवा हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यानंतरच मी त्याची PDF तयार करेल आणि मग ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जी PDF आहे त्याची लिंक मी देतो की जे बोर्डाला प्रश्न विचारू शकतात या प्रकारे. या प्रश्न प्रकारामध्ये कुठले प्रश्न बोर्डाला विचारले जाऊ शकतील त्याची. ठीक आहे. बघा, हाऊ क्वेश्चन कम इन बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममध्ये हे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील. एक म्हणजे सिंगल वर्ड मिसिंग असेल. ओके, त्यामध्ये आता बघा इथे येईल केअर, इथे शिकणे म्हणजे लर्न, इथे येईल हेल्प. ठीक आहे. नंतर कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात बघा, ग्रामर बेस असेल. ओके, एक ग्रामर बेस असेल. आता इम्पॉर्टंट कंप्लीट द वर्ड लिस्ट. तर इथे मी तुम्हाला इम्पॉर्टंट लिस्ट दिलेली आहे बघा. हे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतात. यातील पहिला विचारला जाऊ शकेल. ओके, 9वा विचारला जाऊ शकेल, 8वा आणि 9वा. ठीक आहे. आता अजून काही या अंतर्गत विचारणारे जे प्रश्न आहेत म्हणजे करेक्ट लेटर त्या अंतर्गत, तर त्याचे मी तुम्हाला PDF देणारच आहे. अजून तुम्ही काय करू शकता, तर
तुम्ही गुगलवर जायचं किंवा काय करू शकता तुम्ही, तुमच्याकडे पुस्तक असेल म्हणजे तुम्ही समजा एखादं स्टोरी स्टोरी बुक वाचत असेल इंग्लिशमधनं किंवा तुमचं टेक्स्ट बुक असेल, टेक्स्ट बुक, त्यामधले एखादा पॅसेज घ्यायचा आणि त्या पॅसेजमधले शब्द वाचायचे. मग ते शब्द काय करायचे, त्यानुसार काय म्हणतात या प्रश्न प्रकारानुसार ते आपण एका वहीत लिहून तुम्ही ते सोडवू शकता. ओके. किंवा तुम्ही एखादं स्टोरी बुक वाचत असाल. ओके. आता हे बेसिक आहे, हा बेस आहे आपला. मग तुम्ही एखादं स्टोरी बुक इंग्लिशमधनं वाचलं असाल तर त्याच्यात ते काय करायचं, त्याच्यातला एक एक पॅराग्राफ घ्यायचा. ओके. मग तो आधी वाचून त्याच्यातले जे काही शब्द आहेत ते तुम्ही असे या प्रकारे तुम्ही ते कंप्लीट करायचे. एकदा बघून करा, मग न बघता करा. ठीक आहे. याच्यानं काय होईल, तुमचा एक बेस जो आहे तो अजून मजबूत होईल. ओके. पाया जो आहे तो अजून भक्कम होईल. ठीक आहे. आता पुढे बघा, इझी ट्रिक्स मी ते दिलेले आहेत. आता इथे आता विचार करायचा आहे की मिनिंगफुल वर्ल्ड कसा बनेल. ओके. सर्वात पहिली गोष्ट आहे की मिनिंगफुल वर्ल्ड कसा बनेल ह्याचा आपल्याला एक परसेप्टिव्ह विचार करायचा आहे. नंतर आहे रिमेंबर स्पेलिंग्स. ओके. स्पेलिंग्स आठवायची आहेत. आपण अक्षर जोडून बघायचं. आता मी इथे एक्झाम्पल दिलं. फॉर एक्झाम्पल समजा काय देऊ, हां चला, इथे हा शब्द दिला आहे. ओके. तर तुम्हाला इथे विचार करायचा आहे की इथे कुठला लेटर येईल. ओके. हा बी आहे. जरा हा बी आहे. ठीक आहे. इथे कुठलं लिटर तुम्हाला विचार करायचा, इथे कुठला वर्ड आहे मिनिंगफुल. आपल्याला स्पेलिंग्स आठवायचे. आता एवढं काय आपल्याला वेळ नाही, पण तुम्ही थोडा काय म्हणतात ते स्मार्ट वर्क केलं किंवा विचार केला की आपल्याला पटकन ते लक्षात येईल. मग इथे ओ येईल, मग काय तयार झालं, बुक तयार झालं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ते विचार करून रिमेंबर ते स्पेलिंग आठवून तुम्ही ते लिहू शकता, हा प्रश्न प्रकार. ओके. पुढे काही जण कॉमन मिस्टेक जी आहे ती करत असतात. कॉमन मिस्टेक काय आहे बघा, डेंजरचं स्पेलिंग असं लिहितात, ते असं नसून DANGER आहे. काही जण DENGER लिहितात, तर ते चुकीचं आहे. आता हॅप्पी हे स्पेलिंग बघा आणि हे स्पेलिंग बघा, तर हे स्पेलिंग बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. ठीक आहे. आता बोर्ड एक्झामसाठी मी काही टिप्स देतो आहे. राईट ओनली कम्प्लीट वर्ड. फक्त आपला कम्प्लीट वर्ड लिहायचं आहे. तुम्ही पूर्ण पण ते लिहून कंप्लीट करू शकता, त्यात काही एवढा इश्यू नाही. आणि चेक स्पेलिंग केअरफुली. तुम्हाला जे स्पेलिंग आहेत ते केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक चेक करायचे. जेव्हा तुमचा हा सर्व पेपर सोडवून येईल आणि समजा काही मिनटे शिल्लक असेल, तेव्हा आपण जेव्हा पेपर चालतो तेव्हा हा प्रश्न प्रकार नीट सोडवलेला आहे का ते नीट बघा. ओके. ते स्पेलिंग आहेत त्यातील जे बारकावे आहेत शब्दांचे ते नीट बघा की बरोबर सोडवलेत की नाही. ठीक आहे. आता आपण इंग्लिश या विषयाच्या पेपरचं नियोजन कसं करावं, म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसं करावं, यावर आपण पुढील व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. त्यामुळे काय करा, स्पेलिंगसुद्धा बरोबर आहेत का बघा. आता काय काय वेळा काय होतं, आपण स्पेलिंग मिस्टेक करतो त्यामुळे आपले तिथले मार्क जातात. सो तसं करू नका. ओके. तुम्ही स्पेलिंग काळजीपूर्वक चेक करा, तपासा. त्यातले बारकावे वगैरे सगळे जे काही ज्या गोष्टी आहेत ते 2दा-3दा चेक करा. जेव्हा आपण पेपर जेव्हा आपला लिहून होतो आणि तेव्हा काही मिनटं शिल्लक असतात, तेव्हा या काही मिनटाच्या वेळेत तुम्ही हे चेक करणं गरजेचं आहे की पहिला प्रश्नप्रकार मी नीट सोडवला आहे का, दुसरा सोडवला आहे का, तिसरा सोडवला आहे काय, कवितेचं ॲप्रिशिएशन नीट केलं आहे का, हा जो प्रश्न प्रकार आहे तो नीट सोडवला आहे का, तिथले स्पेलिंग कुठले चुकले नाहीत ना, मिनिंगफुल वर्ड्स बनवले म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे ना, हे सगळं चेक करा. त्याने काय होईल, तुम्हाला या प्रश्न प्रकारामध्ये पैकीच्या पैकी गुण मार्क्स मिळतील. ओके. आता आपण हे लँग्वेज स्टडी अंतर्गत कम्प्लीट द करेक्ट लेटर किंवा कम्प्लीट द वर्ड हा जो प्रश्न प्रकार आहे तो आपण पाहत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेटेड वर्ड्स पाहूया. ठीक आहे. आता इथे तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन दिलेत, ते तुम्ही सोडवा. बघा, 5 प्रश्न आहेत. ओके. त्याचा नीट अभ्यास करा. यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं, स्पेलिंग बरोबर आहे की नाही, मिनिंगफुल सेंटेन्स आहे की नाही. ठीक आहे. हे चेक करायचं आहे. आणि ग्रामर म्हणजे आता स्पेलिंग बरोबर आहेत का ते बघायचं आहे. ग्रामर मिस्टेक करायचे म्हणजे कसं की
अमेरिकन इंग्लिशमध्ये आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये स्पेलिंग वेगवेगळे असतात. ठीक आहे. मग ते सुद्धा त्यानुसार सुद्धा तुम्ही काय करू शकता. काय काय जणं त्यानुसार लिहितात. म्हणजे आता अमेरिकन इंग्लिशमध्ये स्पेलिंग किंवा थोडेफार उच्चार वेगळे असतात आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये थोडेफार उच्चार वेगळे असतात आणि स्पेलिंग काय काय म्हणजे थोडेफार वेगळे असते. तर ते सुद्धा तुम्ही चेक करा. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर सोडवताना या प्रश्न प्रकारचे तुम्हाला काय करायचं आहे, विचार करून सोडवायचा आहे की इथे कुठला वर्ड येईल. आठवायचे आहे. स्पेलिंग अर्थ जोडून बघायचे आहेत की हां इथे कुठला वर्ड टाकल्याने हा मिनिंगफुल शब्द तयार होईल. ओके. मग मी प्रत्येक वेळेला सारखं तेच करत बसणार नाही ना, की हां आठवत बसणार. मग अल्फाबेट्सनुसार हां इथे ए आलं नाही, बी नाही, असं करत तुम्ही नाही बसणार ना. तर तुम्ही काय करा ते तुम्हाला मी सांगतो. तुम्ही काय करा, तुमची शब्दसंपत्ती आहे जी ती आहे ना ती वाढवा. शब्दसंपत्ती आता वेळ कमी आहे, मग तुम्ही काय करा, जेवढा आपला कमीत कमी वेळ जास्तीत जास्त काय म्हणतात ते शिकता येईल ते बघा. मग तुम्ही काय करा, मागच्या गेल्या 5 वर्षाच्या किंवा 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा नीट अभ्यास करा. त्याने तुम्हाला हे सोपं जाईल. ठीक आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओ जी आहे ती आपण लँग्वेज स्टडीमधील रिलेटेड वर्ड्स जो प्रश्न आपल्याला विचारला जातो, तर त्यावर आपण पुढील व्हिडिओ तयार करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या प्रश्न प्रकारची जी म्हणजे मी इम्पॉर्टंट प्रश्न काढले आहेत, या प्रश्न प्रकारचे कंप्लीट द वर्ल्ड किंवा कंप्लीट द मिसिंग लेटर या प्रश्न प्रकाराचे, तर त्याची PDF तुम्हाला मी लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट परीक्षेसाठी.